नितीन गडकरी यांनी मुकेश मोहन हा एक यूट्यूबर आहे, तसेच आंबेडकरी विचारवंत आहे, याच्यावरती 50 कोटींचा मानहानीचा दावा केला। मुकेश मोहन यांनी द कारवान या मासिकामधील एका लेखाचा आधार घेऊन नितीन गडकरींचा कौटुंबिक व्यापाराचा संबंध बीफ व्यापाराशी असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ बनवला होता। आज आपण अशा वळणावर उभे आहोत जिथे सत्तेचा अहंकार संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटू पाहत आहे। हा जो 50 कोटींचा मानहानीचा दावा केला आहे, हा फक्त एका व्यक्तीवरती केलेला दावा नाही, तर हा प्रत्येक त्या व्यक्तीवरती केलेला दावा आहे जो प्रश्न विचारतो। आंबेडकरी आवाजाला गप्प करण्याचा हा प्रयत्न आहे। मुकेश मोहन यांनी काय केले? फक्त एका मासिकामध्ये असलेली माहिती जनतेसमोर मांडली। जर माहिती चुकीची असते तर लोकशाहीमध्ये त्याचे खंडन केले जाते, पुरावे दिले जातात, पण इथे डायरेक्टली 50 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जातो। सामान्य कुटुंबातील तरुणाला मानसिकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे। नेमके हे लक्षण कशाचे आहे? हे लक्षण आहे सत्तेच्या अहंकाराचे। एकीकडे हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण करायचे आणि दुसरीकडे बीफच्या निर्यातीमध्ये तुमचे नाव आले तर संतापायचे आणि लोकांवरती मानहानीचे दावे करायचे। हा कुठला न्याय झाला? आता ही लढाई फक्त मानहानीची उरलेली नाही, ही लढाई झाली आहे हुकुमशाही विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याची। तुम्हाला काय वाटते? तुमचे मत कमेंट मध्ये सांगा। हा दावा कितपत योग्य आहे? आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। जय भीम, जय संविधान, जय भारत।